संगीत मानापमान एक काळजाला भिडणारा चित्रपट अनुभव. सुबोध भावे यांनी कट्यार काळजात घुसली यानंतर दिग्दर्शित केलेला संगीत मानापमान हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा दुसरा चित्रपट आहे. मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाट्यकृती भव्य पडद्यावर या चित्रपटाच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेल्या आणि गोविंदराव टेंबे यांनी संगीतबद्ध केलेल्या मानापमान या संगीत नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. स्वतंत्र व अनोख्या मांडणीसह उलगडलेली ही गोष्ट प्रेक्षकांना भूतकाळात नेते. ही प्रेमकथा असून ती सत्ता संघर्ष, कुरघोडी आणि मानवी भावभावनांच्या गुंतागुंतीला स्पर्श करते. संग्रामपूर नामक काल्पनिक राज्यातील ही कथा आहे, जिथे धैर्यधर या शूरवीराने आपल्या कर्तृत्वाने सेनापतींचा विश्वास संपादन केला आहे. दुसरीकडे सेनापतींची कन्या भामिनी आणि महत्त्वाकांक्षी उपसेनापती चंद्रविलास यांच्यातील मैत्रीचे नाते, तसेच धीरेन राजा यांच्याकडून संग्रामपूरवर घोंगावणारे संकट यामुळे हे नाट्य गडद होत जाते. धैर्यधर आणि भामिनीच्या प्रेमकथेभोवती फिरत असलेली ही कथा राजकीय कटकारस्थानं आणि संघर्षाच्या अनुषंगाने अधिक रंजक होते. मूळ कथेला चित्रपटासाठी संहितेमध्ये आवश्यक ते बदल करून सादर करण्यात आले आहे. तरीही मूळ नाटकाच्या प्रेमकथेला न्याय देत भव्य सेट आणि तांत्रिक बाबींसह कथा पडद्यावर जिवंत केली आहे. मात्र कथानकाचा काहीसा संथ प्रवाह आणि पूर्वार्धातील अपेक्षित गतीचा अभाव प्रेक्षकांना काही अंशी खटकू शकतो. संगीत मानापमान या शीर्षकाप्रमाणेच संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. मूळ नाटकातील शुरा मी वंदिले, नाही मी बोलत, मला मदन भासे यासारखी गाजलेली पदं सध्याच्या काळातील अभिरुचीनुसार पुन्हा संगीतबद्ध करण्यात आली आहेत. शंकर एहसान लॉय यांचे संगीत या चित्रपटाला एक वेगळाच आयाम देते. पारंपरिक रचना आणि नव्या युगातील संगीत यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून येतो. चित्रपटात सुमारे 14 गाणी असून त्यापैकी काही गाणी कथा पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरतात. मात्र काही गाण्यांमध्ये मूळ गाण्यांची खोली आणि गोडवा काहीसा कमी जायला जाणवतो. सुबोध भावेने धैर्यधराच्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्याचा चेहरा, देहबोली या व्यक्तिरेखेला समर्पक वाटतात. वैदेही परशुरामीने भामिनीच्या व्यक्तिरेखेत जान आणली आहे. तिच्या चेहऱ्यावर दिसणारा करारीपणा आणि हळवेपणा पात्राला उठावदार बनवतो. सुमित राघवनने साकारलेला चंद्रविलास खलनायकी धाटणीचा असूनही भाव खाऊन जातो. उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, नीना कुलकर्णी आणि शैलेश दातार यासारख्या अनुभवी कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तमरित्या वठवल्या आहेत. सुधीर पलसाने यांच्या कॅमेराने उभ्या केलेल्या भव्य दृश्यांना संतोष फुटाणे यांच्या कला दिग्दर्शनाची साथ मिळाली आहे. संग्रामपूरच्या काल्पनिक राज्याचा आवाका, भव्य राजवाडा, लढाईची दृश्य या सगळ्यात तांत्रिक अचूकता दिसून येते. पार्श्वसंगीताने चित्रपटाला अधिक प्रभावी बनवले आहे. जमेच्या बाजू कोणत्या? तर हा जुन्या संगीतप्रधान नाटकाचा नव्या चित्रपट स्वरूपात मांडणीचा प्रयत्न केला आहे. भव्य दृश्य आणि तांत्रिक बाबीचा उत्तम वापर केलेला आहे आणि कलाकारांचा अभिनय दर्जेदार आहे. आता काही कमी पडणाऱ्या बाबी कुठल्या त्या पाहूया. कथानकाचा संथ प्रवाह हा काही वेळा खटकतो. नव्या जुन्या संगीताचा ताळमेळ साधण्यात थोडासा उणीव जाणवते. काही प्रसंगामध्ये पटकथेतील त्रुटी स्पष्ट जाणवतात. संगीत मानापमान हा निखळ संगीतप्रधान चित्रपट असून जुन्या मराठी रंगभूमीच्या सुवर्ण काळाची आठवण करून देणारा चित्रपट आहे. त्याला दिलेली नव्या युगाची झालर काही ठिकाणी प्रभावी ठरते तर काही ठिकाणी नाही ठरत. तरीही संगीत, कला आणि भव्य मांडणीची आवड असणाऱ्यांनी हा चित्रपट एकदा नक्की पाहावा असाच आहे. शांत संगीत कथा अनुभवाची तयारी असल्यास हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडू शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.